का होतंय अचानक मध्ये आले म्हणून राडा दिसायला लागलाय काय तुमचा? Oh no! अहो नाही वहिनी, आज ना तब्येत बरोबर नाही हो, माझे लय हात पाय दुखतात त्याच्यामुळे आज राडा झालाय. नाही तर माझं घर नुसतं चकाचक असतं. अहो फरशीत बघितलं तर तुमचा चेहरा दिसत एवढं चकाचक ठेवते मी. राहू द्या आमच्या जागी जर अचानक मध्ये पाहुणा आला असतं तर दिसला नसता का हे राडा? अहो अचानक पाहुणे येऊ शकत नाही, कारण की माझ्या घराचा दरवाजा कायम लावलेलाच असतोय. त्यांनी वाज उचतोपर्यंत मी घर कसं चकाचक करून ठेवत असते. आज कुठं दरवाजा उघडा राहिला आणि तुम्ही येऊन टपकलाय. तुमच्या दोघींची बडबड झाली असली तर मला पाणी दे. बरं चल देते पाणी तुला. थांब बाया, तुझी मम्मी लय काय पण बोलायला लागली. ठेवते जरा नीट. चला बरे लयच तहान लागली वाटतं तुला. आल्या काम लावलंस का मला? होय ग, मला आली का काय खायला घेऊन? आत्या चॉकलेट खायला पैसे दे की. पैसे? त्या दिवशी दिलं नाही का तुला पैसे? सारखं सारखं कशाला मागत असते पैसे? आता नाही माझ्याकडे पैसे. थांब होतो नको, पाणी पी की धर. अगं त्या दिकी असलं तर आज लय चॉकलेट खायची इच्छा आहे ग. बाय नाहीत की ग पैसे. त्या दिवशी होत, तुला नाही का दिलं 50 रुपये? आज काय पैसेच नाहीत बघ. बर चल. दोघींनी बी मला पैसे दिले नाही काय. आता आत्याची मम्मीची भांडणच लावली. Oh no! आत्या ही कोणाचं आहे ग? अगं ते तुझ्या मामाचं आहे. सकाळी मामाने आणलं होतं, अर्ध खाल्ले अर्ध तसंच ठेवलंय. मला मागत होती ना तू, खा तूच. बसल्या बसल्या पसार तरी घेते आवरून. आळशी माणसं ना ढोंगीपणात करतात. अगं मम्मी, आत्याला कशाला लावत होतीस? आपल्या बी घरी असंच असतं ना पसारा. बघा तुमची स्वतःचीच लेख सगळं सांगतीये आणि मला म्हणताय पसारा आहे. तुमच्या बी घरी असतोच ना पसारा, दुसऱ्याला नाही नाव ठेवावी. अहो मला 2 पुरी आहेत, त्यांना बघत बघत मला घरातला राडा आवरायला लागतो. नाहीतर काय त्यांना रडून काम करत बसू काय, म्हणून पसार थोडाफार असणारच ना. लेकर आहेत म्हणल्यावर जी माणूस आळशी नसते ना त्याला किती बी लेकरं असू द्या, ती अजिबात पसारा होऊ देत नाही. तुम्ही उगल पुरींवर ढकलू नका. राहू द्या तुमच्यासारखा ढोंगीपणा मी नाही केला. आजारी पडायचं नाटक केलं आणि काम करायला मला बोलवून घेतलं. अगं त्या गेल्या वेळेस तू ढोंगपणा केला, मला अजिबात आवडलं नाही बघ. राहू द्या 2 पुरींचं निमित्त सांगता. अहो पुरी मोठं झालं ना मग बघते की कुणावर ढकलताय. गेल्या वेळेचा ढोंगीपणा त्या साडीमुळे तर माहित पडला तुमचा. आजारी नसता तरी आजारपणाचं नाटक केलं. तुम्ही काय कमी ढोंगी आहेत का? उग थोडा आजारी पडला की पोरींची नाटकं सांगतात, लगेच माझ्या भावाला सांगता की तुमच्या बहिणीला बोलवून घ्या. आम्ही काय तुमच्या घरचं धुणं भांडी कधी केलंच नाही, स्वयंपाकापासून सगळं केलंय. होय येता की काम करायला. कचरा कुठल्या तर कोपऱ्यात लोटणार, भांड्याला साबण आतनं तसाच ठेवणार आणि मिनचट भांडी तर कावा निघणारच नाही तुम्ही, आणि येता की काम करायला म्हणून. तुम्ही काय सांगायला लागलाय? अहो तुम्ही बी आमच्या घरी आल्यावर स्वयंपाक केल्यावरती शिगड्या तसंच ठेवता, पुसून घेत नाही. त्या कुकर मध्ये ह्याच्यामध्ये तर खरकड तशीच असते का? ती तरी काढले का कधी? अहो तुम्ही माझं काय सांगता? तुम्ही धुणं धुतलं होतं, अहो त्यांच्या काळ्या जीनच्या पॅन्टला पांढरा शिबट तसंच उमट होतं आणि पिळं होतं का नव्हतं काय माहिती, मुलकाचं बडबड करत होतं. आणि येताव काम करायला काय नाहीत करत नीट, सगळं हाय असत राहतं. ती माझी मी केलेलं परवडतं. हा तुम्ही बी लई काय काम करता हो. तुम्हाला घरी बोलवलं तर माझ्या राग बोलवलं म्हणून माझ्या पार साडीचा पार भुगा करून टाकला, फाडून ठेवली. केवढी चांगली सोन्यासारखी साडी होती, अख्खं वाटोळं केलं. पण मी म्हणलं जाऊ दे बाय, कशाला काय बोलायचं, आली बिचारी करून टाकते काम, तर म्हणून मी तुमच्या तोंडाला लागले नाही आणि लागल्यात सांगायला मला. अरे देवा, ह्या दोघींची कटकट लय वैताग आल्या बाई. ह्यांनी मला 10 रुपये दिले नाही म्हणूनच मी
पेटवली नसती. मला 10 रुपये दिला असतं परिबर रक्त आटलं नसतं भांडण करून. चल बाई परी घरी आता इथं बसलं ना अजून भाजी बिजी नीट करायला आणते. हा जसं काय आम्हाला माहितच नाही तुमच्या घरी आलं लसूण कसं देतात सोलायला. लाडी गुडी लावतात.